नमस्कार, मी अरुणा मोरे चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळेजण? आज आपण बनवणार आहोत एकदम ढाबा स्टाईल अमेझिंग रेसिपी, काजू मसाला रेसिपी. खूप जास्त ढाब्यावरती आणि रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर केली जाणारी भाजी म्हणजे काजू करी. परंतु आज आपण काजू मसाला रेसिपी बनवत आहोत. खूप ग्रेव्ही असलेली भाजी आपण बनवणार आहोत. खूप इझी रेसिपी आहे. चला तर मग आपण याला लागणारे साहित्य बघूयात. 2 उभे चिरलेले कांदे, 20 ते 25 काजू, 2 बारीक चिरलेले कांदे, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, थोडीशी आपण कोथिंबीर घेऊयात, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा धनिया पावडर, अर्धा वाटी काजू, 5 ते 6 लवंग, 4 वेलची, 7 ते 8 काळी मिरी, 1 इंच दालचिनी, 1 चमचा कसुरी मेथी, 2 तेजपत्ता पाने, आले लसूण पेस्ट आणि 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ आणि चिमूटभर हळद. हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे. आता एका पॅनमध्ये 1 ग्लास पाणी मी घेतले आहे आणि त्यामध्ये काजू आणि कांदा आपण बॉईल करून घेऊयात. 2 मिनिट आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहे. इथे कांदा काजू छान असे मऊसर झाले आहेत. 2 मिनिट याला तुम्ही शिजवून घ्यायचे आहे. हे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आणि नंतर याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता छोटी मुले जर घरात असले की काहीतरी चुकून आपल्याकडून होतेच. मी गरम मिक्सरमध्ये घेतले आहे. आता हे मी थंड करण्यासाठी ठेवते. तोपर्यंत आपण काजू वगैरे भाजून घेऊयात. इथे मी गॅसवरती पॅन ठेवले आहे. त्यामध्ये 4 चमचे तूप घेतले आहे. तूप हलकेसे गरम झाले की यामध्ये आपण वाटीमध्ये घेतलेले काजू घालून घेऊयात. काजू भाजत असताना गॅस अगदी लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि अधूनमधून हलवत हे काजू छान भाजून घ्यायचे आहेत. काजू जास्त करपवायचे नाहीत. आतपर्यंत अगदी खरपूस रंग येईपर्यंत छान खमंग असे फ्राय करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने अधूनमधून हलवायचे आहेत जेणेकरून काजू पटकन करपले जाणार नाहीत. गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे. हे टिप्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता काजूचा रंग आहे तो हलकासा चेंज दिसत आहे. काजू आपले भाजून झाले आहेत. आता याला ना आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. तुम्ही काजू तुपामध्ये, तेलामध्ये किंवा बटरमध्ये देखील भाजून घेऊ शकता. तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये तुम्ही काजू फ्राय करून घ्यायचे आहेत. आता इथे 2 ते 3 चमचे पाणी घालून फाईन अशी प्युरी आपल्याला करून घ्यायची आहे. यामध्ये मी फार थोडेसे पाणी घालून छान असे वाटण करून घेतले आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये 5 ते 6 चमचे एवढे पाणी घालून वाटण करू शकता. छान असे वाटण तयार करून झाले आहे. हे वाटण अगदी बारीक करायचे आहे. आता कढईमध्ये 5 ते 6 चमचे तेल घेतले आहे. तेल हलकेसे गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेऊयात. तेल देखील ऑप्शनल आहे. तुमच्याकडे जर तूप आणि बटर असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये 1 चमचे जिरे घालून घेतले आहे. जिरे तडतडले की त्यामध्ये आपण 5 ते 6 लवंग घालून घेऊयात. 4 वेलची घालून घेऊयात. 7 ते 8 काळी मिरी देखील घालून घेऊयात. आता काळी मिरी जी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. फोडणी देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, गॅस जो आहे लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला फोडणी द्यायची आहे जेणेकरून आपले मसाले करपणार नाहीत. यामध्ये 1 इंच दालचिनीचे तुकडे मी घालून घेतले आहेत. 2 तेजपत्त्याची पाने देखील घालून घेतली आहेत. आता यामध्ये कांदा घालून घेऊयात. आता कांदा जो आहे तो आपल्याला जास्त डार्क रंगावरती भाजून घ्यायचा नाही. कांदा अगदी हलकासा मऊसर होईपर्यंतच आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. कांद्याचा रंग अजिबात जास्त बदलू द्यायचा नाही, नाहीतर भाजीचा रंग बदलू शकतो. यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट घालून घेतली आहे. तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये मी 2 चिरून घेतलेले टोमॅटो देखील घालून घेते. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊया. मीठ देखील तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त घेऊ शकता. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये 1 चमचा धनिया पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा लाल तिखट आपण घालून घेऊया. लाल तिखटही तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. चिमूटभर हळद घालून घेऊयात. जर तुमच्याकडे लहान मुले असतील तर 1 चमचा लाल तिखट सफिशियंट आहे. पण काहींच्या फॅमिलीमध्ये जास्त तिखट भाजी खात असतील तर तुम्ही 2 ते 2.5 चमचे लाल तिखट घेऊ शकता. तुमच्याकडे जर अंबारी चटणी असेल तर तुमच्या भाजीला अजून जास्त लालकट येणार आहे. इथे मी काजू जास्त
आणि लाल तिखट जे आहे फार कमी घेतले आहे, कारण माझ्या मुलाला काजूची ग्रेव्ही जी आहे ना खूप जास्त खायला आवडते. त्यामुळे मी काजू जास्त आणि लाल तिखट जे आहे ते कमी घेतलेलं आहे. तुम्हाला भाजी इथे माझी थोडीशी व्हाईट व्हाईट दिसेल. आता यामध्ये आपण प्युरी ॲड करूयात आणि हे मिक्स करून घेऊयात. मिक्सरचे भांडे विसळून यामध्ये आपण अर्धा ग्लास एवढे पाणी यामध्ये घालून घेऊयात. हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात. तर भाजीची कन्सिस्टन्सी बघत यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकताय भाजीला मस्त असा कट आलेला आहे. खूप घट्टसर अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघत इथे पाणी ॲड करायचं आहे. यामध्ये 1 चमचा आपण कसुरी मेथी ॲड करूयात. हे देखील आपण मिक्स करून घेऊया. आता भाजून घेतलेले काजू देखील आपण यामध्ये ॲड करूयात आणि याला व्यवस्थित मिक्स करून 5 ते 6 मिनिट याला आपण झाकून ठेवायचे आहे. झाकण काढल्यानंतर भाजी शिजल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती सुंदर तरी आलेली आहे. रंग पण खूप छान आलेला आहे आणि सुगंध तर खूपच छान आलेला आहे. आता अशा प्रकारे आपली भाजी, काजू मसाल्याची भाजी, टेस्टी भाजी बनवून झाली आहे. इथे मस्त आणि चमचमीत अशी स्वादिष्ट अशा प्रकारची काजू मसाला घरच्या घरी बनवून तयार झाला आहे. हा काजू मसाला थंड झाल्यानंतर घट्टसर होतो, त्यामुळे अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती मी काजू मसाला बनविला आहे. आता यामध्ये वरतून आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये मी 2 चमचे तूप देखील ॲड केले आहेत. आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये मी 2 चमचे तूप देखील ॲड केले आहे. तूप ऑप्शनल आहे. तूप टाकल्याने भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. हा काजू मसाला मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट काजू मसाला बनवून तयार झालेला आहे. यामध्ये आपण कसुरी मेथी वापरली आहे, त्यामुळे भाजीला अप्रतिम अशी चव येते. काजू मसाला प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण डेकोरेशनसाठी थोडेसे काजू वरच्या बाजूला ठेवून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने. तर टेस्टला तर काजू मसाला छान लागतोच, पण दिसायला देखील तुम्ही इथे बघू शकता अगदी चमचमीत अशा प्रकारचा काजू मसाला बनवून तयार झाला आहे. हा काजू मसाला तुम्ही भातासोबत, रोटीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. साईडला थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर काजू मसाला सर्व करण्यासाठी रेडी झाला आहे. अगदी चमचमीत, कमी वेळेमध्ये, कमी साहित्यात तयार होणारा हा काजू मसाला तुम्ही देखील ट्राय करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा.